वेळ असाल वेलकम टू कार्तिकेय ब्लॉग्स. तर गाईज वंशिका गाईज आम्ही घाईघाईमध्ये काका बाय बाय गाईज आम्ही म्हणजे घाईघाईमध्ये ब्लॉग चालू केलं आहे आणि ती इथं फोटो काढायला लागली आहे आणि थांबा गाईज एक सेकंड. गाईज ही गौरी हाय कर गौरी अय हाय करा हाय करा हाय करा दक्ष कार्तिकीचा फोटो बघा कार्तिकीचा फोटो बघा. तर गाईज आता आम्ही मजा करते आणि आत्ता वाजले सकाळचे 6 वाजल्यात आत्ताशी. सकाळचे आम्हाला 5:30 बोललेले 5:30 निघणार दादा बोललेला आणि आता वाजले 6. यो पोर हाय कर पाटलीन गाईज. आता आपण आहे ना तुम्हाला पुढे जाऊन मी तुम्हाला भेटते. प्रतीक आपला वारे कुठे वारे आईन्स्टाईनचा नातूस आईन्स्टाईनचा नातूस आहे वारे आईन्स्टाईन. तर गाईज तुम्हाला आहे ना मी डायरेक्ट नंतर थोड्या भेटते. बस आत्ता निघूया का टाइम काढले आम्हाला 5:30चा टायमिंग सांगलेला 6:16 झालं 16 काय निघाली आहे आमचा फोनगाव यस यस. आता मी तुम्हाला थोडं होते कारण आवाज येणार नाही. बैला घे बैला जे त्यांची बैला गेली. आता गाईच तुम्हाला आहे ना नंतर भेटते अंदाज असेल काय बसलं पण नाही बाहेरचा आणि आवाज पण निघाला 6चा टाईम. बघू शकता जाता आम्ही पुण्यासाठी चाललोय जुन्नरमध्ये. तरी खुशी हार्दिक तुम्हाला आता आम्ही पुढे जाऊन भेटू. आता थांबू आपण इथे. Disconnected. अरे तन्वी थांबले.
दादाची पोरगीला एक स्टॉप घेतलाय आणि हे बघा आणि आता नाश्ता पाणी करणार आहे. तुम्ही पण या आमच्यासोबत जेवायला. हा या. आता आपला जोपर्यंत ब्लॉग जाईल तोपर्यंत आपण घरी बसला हॉटेल प्रांजली डान्स करून करून पाय अख्खे दुखले. काय आज गौरीने पण नाचलेलं आहे. तर काहीच मी तुम्हाला ना सगळ्यांना इंट्रोडक्शन देते सगळ्यांचा. ही आहे गौरी फर्स्ट टाइम बघितलं. आणि ही आहे प्राची आणि खुशी आणि सुप्रिया. हा हिला ओळखतच असतात मान जास्तीत जाता मस्ती. आणि ती पोरगी बघा तिला स्वतःचे बुट सांभाळत नाही. वर्षीचं नाव आहे तिचा. तर गाईस आता आहे ना आम्ही हे बघा रोड ही बाई ये तिथं बघ हे बघा ई तिथं बघ किती भारी गौरी तिथं गाईस ते बघा तिथं एकदम. आणि आज गाईज म्हणजे ब्लॉगची क्वालिटी चांगली नसणार कारण की फोन आहे ना जाम बेकार वापरतोय आम्ही. तर गाईज समजून घ्या गाईज. आता नंतर भेटते तुम्हाला. कंटाळा लागला आम्हाला. गौरीजवळ तोंड उतरलेलं आहे. असं का करताय? कोण बनवणार? जाम कंटाळा आलाय. गाडी पण बिघडली. हा ना म्हणून आम्ही आता इथं बघा चालू आहे काय जाम कंटाळा आलाय. भूक लागले बट काही खाऊ नाही शकत. वाईट परिस्थिती. हा दुष्काळ 13वा महिना. तर गाईज काय बोलशील? एवढं इथं तोंड उतरलेलं काय झालंय तुला? हाय हॅलो बाय गाईज. आणि बस बंद पडली. आमची बस बंद पडली आणि आम्हाला आम्ही बसमध्ये खूप नाचलो. गाईज म्हणजे की कोण यावं आणि आम्हाला घेऊन जावं. या लवकर आम्ही वाट बघतोय. बशीचा कोण येणार? दुसरी बस येणार आहे. ते मूड ऑफ आहे आम्हाला. 15-20 मिनिटं लागतील. आम्हाला भूक लागली आहे. हा ना आम्ही काय खाऊन नाही आलो. मी काहीच नाही खाऊन आले कारण की मी इथे नॉर्मल चहा पिऊन आले. मी चाय पण नाही. मी चहा पिली. तर गरम पाणी पिऊन आले कारण की घसा दुखत होता. वाव चला बनवू ना. चला गाईज आता आम्ही आहे ना चला गाईज आम्ही आता रील बनवून भेटतो. थांबा काय बोलते झाला गाईज. आता नंतर भेटतो. बसमध्ये बसलेलो आहे. काय पण बोलायला आहे. इथं कसं घाट बस टर्निंग काय चालतंय आणि काय अगं आणि गाईज आमची बस ती पहिली ती बिघडली. आता दुसऱ्या बसमध्ये बसलो आम्ही. धूळ या बघा इतकी धूळ येतं. लांब आणि कधी आम्ही शिवनेरीला बसतो काम किती टाईम लागणार. आणि आता आहे ना 11 वाजले. असं वाटतं 1-2 वाजलेत. 1-2 वाजले असं वाटतंय. काही खिडकीचा आवाज जास्त येणार नाही कारण की रस्त्यातून बरीच कामं चालू आहेत. कसं रस्त्याचं काम चालू आहे आणि बाहेरचा आवाज जास्त येतो. मला नंतर जाऊन भेटा आवाज समजा तुम्हाला समजला असेल. आणि एवढी गोंगाट खूप करतायत. काही नंतर भेटतो. आम्ही आहे माळशेत घाटामध्ये आणि तुम्हाला एक बाहेरचं दाखवते कसं आहे मस्त का. हे बघा अरे मस्त व्ह्यू आहे. आणि काही माझी आमची म्हणजे गाडीमध्ये हे होतं एक काय म्हणतो 15 मिनिटांची गाडी बंदच होती. बस बंदच होती 15 मिनिटं. आणि आता चालू आहे आम्हाला खूप लेट झाला तेव्हा 12:30 वाजले. आम्ही 10 वाजता 10:30ला निघालो आहे. म्हणजे स्टॉप घेतलेलं ते आता 10:30 वाजता काय 11 वाजता निघालो आहे. आणि पण बोलू का व्ह्यू बघा किती भारी खूप भारी आहे माळशेत घाटचा व्ह्यू का. वाव. आणि काही आता आपण शिवनेरी म्हणजे खूप जवळ आलेले. आणि बरं गाईच मला आहे ना आवडलंय एक नंबर.
तर गाईस आता आपण डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन भेटूया. म्हणजे आता गाडी आता स्टॉप होईनच तेव्हा भेटूया. बाय बाय. आणि गौरीला बघा जरा, गौरीला बघा कंटाळा आलाय तिला पूर्ण. आणि गेला नाही का सर्वांना कंटाळा आलाय कारण की आमच्या जाम मूड ऑफ झाला. पण जाऊ दे आपण मूड बनवूया. आता काहीच मग डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी जाऊन भेटू. काय आता इथे पोहोचायला रेल्वे बघू शकता. इथे रिक्षा बंद पडले बघा आणि तिथूनचा नजारा बघा असा. पुढे ही पण आमचीच बस आहे. गाईज आमची बस खराब झाली म्हणून आम्ही कट्टारा बस घेतली म्हणजे आम्हाला सर्व काय करता बघा. आमचा म्हणजे थोडासा प्लॅन चेंज झाला आहे. आम्ही म्हणजे शिवनेरीला म्हणजे नंतर जाणार आहे किल्ल्यावर. आणि आता आम्ही चाललो आहे लेण्याद्रीचा जो अष्टविनायकमधला एक गणपती आहे गिरिजात्मक लेण्याद्रीचा. तर आता आम्ही आलेलो आहे बघा. तर समोरचा जो डोंगर दिसतोय ना आता जाहीर स्नान आहे एकदम समोरच आहे म्हणून. आणि आता तिथं चढणार आहोत. बघा आम्ही फोटो काढतो. आमचा फोटो काढले तरीच आमचं सगळं मूड गेलेलं आणि आलेलो आम्ही इथं बघा गणपतीच्या करायचं आहे नाही का आता गौरी समोर. आणि गाईज आता आहे ना आम्ही काय चढू लेण्याद्रीला आपण आलेलो आहोत. आणि समोरचा एक हॉल आहे तिथं लग्न आहे समोर. पटांग चला लगीन लागलेलं आहे. सावधान चला काही आम्ही चालू करतो. समोरचा तो हॉल आहे तिथं लग्न लागलेला. आणि काहीच काय बोलू काही समजत नाही म्हणून काय बघा. समोरचं जे बघ डोंगर आहे ना तो आहे लेण्याद्रीचा डोंगर. आणि ते जे बघ मध्ये मध्ये कोरलेले आहेत ना तिथे लेण्या आहेत त्या ते समोरच्या लेण्या आहेत ते बघ. काय समजा तुम्हाला झूम करून दाखवते. दिसन काय नाही सिंग नाही बघा ते समोरचे लेणे आहेत. एवढा काही दिसणार नाही कारण की फोनचं क्वालिटी चांगली नाही ना माझी. तर काही आता आम्ही तुम्हाला ते बघ समोर बघ त्या ते सगळे लेणे आहेत. हा थोडा दिसते. तर काहीच आपण आता डायरेक्ट आहे ना म्हणजे चढताना तुम्हाला दिसते. आणि समोर हा बघा तो मंदिर बघा दिसतोय तो बघा मंदिर तो बघा यो आहे ना ते स्तंभ दिसतोय ना आता दमा तो बघा तो तिथं मंदिर आहे बघा तो हे सगळं मंदिर आहे. तर काहीच मी नंतर आता तुम्हाला आता मी वर चढतानाच तुम्हाला बाय काहीच. आता आम्ही वर पोचलेलो आहे आणि दम लागलेला आहे काहीच. त्यामध्ये बोल काहीच वाटते कसं वाटते दम लागले. हे नाही ना माकडाला ना काय दिला ते तोड बघ. आम्ही मेहनत करून आलो. पकड आम्ही पण मेहनत करून काय कशात उचलणार नीट बोल.
काय आता आम्ही आलो आहे लेण्याद्रीला. बघू शकता तुम्ही. चढता चढता आमची आणि तो समोरचा किल्ला आहे तो आमची पामलेली आहे. माकडं पण खूप आहे, त्यासाठी आम्ही ब्लॉग नाही बनवला. तर गाईस आतमध्ये आता आम्ही आलोय आतमध्ये. दम लागलेला आहे. टास्क आमचा कंप्लीट झालाय. तुम्हाला नंतर दाखवतो, बाहेर दाखवतो. गाईस चाललोय दाखवतो खूप पोरग्याला बघा. तर गाईस आम्ही चाललोय पुढे पुढे. आमचा इथे जीव जातोय आमचा, आम्ही करतोय तरी कंट्रोल. अशा प्रकारे आम्ही ती बघा ही एक लेणी आहे. थांबा आत दिसणार नाही तुम्हाला. आधी मंदिरात चालू लेणी आपण कंप्लीट करू पहिले मग दाखवू. चला मंदिरात चाललो आधी आम्ही. जाम देखील थांबलो आहे. आमच्या बाकीचे फ्रेंड्स खाली आम्ही. तर गाईस तिथे हे बघा एवढं काय चांगलं दिसणार नाही बट व्ह्यू बघा कारण की एवढा चांगला कॅमेरा नाही. घे ना एक शूट गाईस. आम्हाला आधी तिथून चालू करायचं होतं. तिथे माकड होते आणि त्यांनी फोन घेतला तर वाट लागला. गौरीपुरम आम्ही तो का तो माकड तो का तिथं माकड खूप आहे गाईस तिथं खूप. चालूच आहे ना. हो दगडाचे काहीच फुलं डोंगरात हे झालेले. मी शपथ हा हे मला हात रे हात द्या जाणार मी आता. हो शिटी माव इथून माकड आहे. हे बघा ते बघा तिकडे तिथं पण माकड आहे बघा. ही वाव हे बघा आरती चालू आहे. आरती चालू आहे काहीच नंतर भेटतो. आरती झाल्यानंतर आणि माग बघा क्युटी बाय. आणि इथं एक प्रॉब्लेम झाले. आमचा फोन खाली आहे आणि आम्ही आता खाली झाला. आणि गाईस इथं माकडा किती क्यूट क्यूट माकडे आहेत बघा ना गाईस. काय नाही करत क्युटी बाय. माकडांची संख्या जास्ती हां गाईज हे बघा पूर्ण खालती एक व्ह्यू. आणि गाईज आता इथे सगळे त्या लेणे आहेत. नाही खरं माकडामध्ये मला भीती वाटते. आमची ब्लॉगर माकडाला घाबरते. तुम्ही फोनमध्ये बघा तुम्हाला दिसत आहे माझी क्वालिटी काही चांगली नाही. ब्लॉगरने आमची दाखवून दिली की आमची ब्लॉगर कशी एकदम घाबरली. माकडाला खूप घाबरते ती. नाही घाबरत नाही. हाताला आणून ठेवावं लागेल. नाही काय नाही भाऊ आहे. आणि काय ते समोरचं किल्ले तो शिवनेरी गाईस कार्तिकी आम्ही बेकार घाबरली क सांगू सांगायची गरज होती. मग चिपच्या राहिले असतील उभारून. बरोबर आहे हा ना. सांगितलं म्हणून घाबरले असतील. यो बघा काजलचा भाऊ तोंड बघा कसं केलंय त्यांनी. हाय तर बोल बाय तर बोल. हाय गाईस. तर गाईस आता तुम्हाला आता लेणीकडे गेलं तिला माकडे कसं आग लावती घरामध्ये सांगते. महत्वाचं काम काय आता तुझं जाऊन दे ना. काय अरे ठेवता मग मी काय काय आला तुझा काय एवढं नको लागू मजाक मध्ये बोल. तर गाईस आता मी ओय लास्ट का पोरगा मम्मी बोलते लास्ट राहायचा. हो किती लास्ट आहे. हाय बोल हाय असा यो पाहिली पाटली कार्तिकी मम्मी बोलली काय आला अरे हाय तर बोलला तुला काय कोण बोललंय असं. गाईस आता आहे ना लेणीपाशी गेले ना खालती गाईस पाहिजे. लेणीपाशी आलो बघा केवढी भारी ही आहे ना. सेम आहे ना हे जी लेणी आहे ना ती सोबत काढून एक वर्ष हे बघ दक्ष थंड
गरम वाटतोय खरंच काय तेव्हा किती लाजतोय काय बोलशील अशीच लेणी असेल पैसे टाकतात पण हा पण मनाई टाकायला मनाई केले ते जे आहे ना तो बघा एक वर दाखवलाय तिथं वर आणि तिथून पैसे आतमध्ये जायला पाहिजे म्हणजे आतली फिरायची तो किती लाजतो पोरगा Guys, आता आपण बाहेर जाऊ आणि बाहेर जाऊन फोटो काढू चला चल बाहेर चल आम्ही ना आलो वर चाललोय लेणी कशी ए इथं वरून टप टप पाणी येतोय यावे गेले का तिकडे काहीच वाकडं तो वर चढतोय बघा चला वर चढलोय चढा गाईस फुल प्राची कसं चाललंय बाई इथं पडायला नाही पाहिजे मी पडले तर माझी लागली काय तर गाईज फर्स्ट लेणी सेकंड लेणी फर्स्ट इथं होती नॉर्मल गुफा सारखी रूम सारखी चला हो गाईज मला भीती वाटते तर झालेली आहे काहीच नाही तर काहीच नाही काय मजा नाही काय वर नाही जाऊ शकत काहीच व्ह्यू बघा इथून प्राची काय बोलते बघा व्ह्यू बघा बोलते चल काहीच खालती जाते काहीच आणि आज काही नीट ब्लॉग चांगला नाही काढायला शिवनेरीवर चांगला आहे हां काही तर माकडं लई होती आणि मी काढायला मला भीती वाटते मला माकडाची भीती वाटते मला आणि काहीच तिथं खालती उतरताना भीती वाटते सॉक्स घातल्यात काय पाय घसायला तर वाट लागणार तर काहीच खालती उतरून मी तुम्हाला बोलते खालती उतरतोय हा काहीच पडलो ना खतम हा आमची वाट लागली पूर्ण उतरताना पण वाट लागते चढताना आता गोळा खाऊ त्यासाठी आम्ही साईडेड आहे काहीच मी तुम्ही बोलत असेल मी खालती बघून खालती जाऊन बोलते कारण की खालती बघून मला चालायला लागतं तिथं काय बोलत आहे नंतर बोलते खालती वरून आणि आता बघा आम्ही काय काय घेतलंय गणपती बाप्पाची एक मूर्ती घेतली आहे चिक्की घेतली आणि प्रसाद पण घेतला इकडे तर काही तीन मूर्ती आहेत कोणी पण मला घ्यायची होती आमची घरी नव्हती म्हणजे होती पण अशी नव्हती काय अशी मूर्ती घेतली आणि काही काय आलं मूर्ती घेतली आहे आणि सामान असं ते चिक्की ते तिथे मुलं चिक्की ते घ्यायची होती म्हणून घेतली आहे काय चिंता बोलतो आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहे बाय नाही हाय असते जेवायला आता आम्ही जेवण केल्यानंतर दाखवून तुम्हाला आता आम्हाला जसं वेट वाटते तर गाईज आता आम्ही आहे ना चाललो आहे लेणेद्रीवरनं शिवनेरीला कारण की आहे ना आम्हाला आहे ना मध्ये आमचा बसची प्रॉब्लेम होती त्यामुळे आमची आहे ना आम्हाला खूप लेट झाला आणि आता काही 5 वाजलेत आणि म्हणजे ना शिवनेरीचे आहे ना दरवाजे आहेत ना ते ना साला बंद होतात 1 तास आता आम्हाला बघू जेवढं वर जायला घाई म्हणजे घाईमध्ये जाणार वर तर काहीच बघा जातो का नाही नशीबच आहे का नाही आमच्या नाही सकाळपासून आमचं नशीब जाम खराब झालं आहे कुठं काय जे पाहिजे तिथे उलटच होते आणि बघू आता महाराजांनी बोलवलं असेल तर आम्ही म्हणजे गडापर्यंत जाऊ आता काहीच आता कंटिन्यू आहे काहीच नाही खरं जाम कंटाळा आलं आहे माझा अवतार पण जाम खराब झालं आहे आणि सगळेच बोर झाले कारण की मी जाम उशीर झाला आहे ना आता आणि अजून आम्हाला ना ओझरला पण जायचं आहे तर काय आता मी ना तुम्हाला म्हणजे शिवनेरीच्या पायथ्याशीच भेटते बाय आणि आवाज येतच नाही
जाऊ दे, समजून घ्या. आता आम्ही शिवनेरच्या पायथ्याशी आलो आहे. जाम खुश आहे. तर कष्ट नंतर खरंच लेकिन आमची हालत खराब झाली आहे. आमची हालत खराब. आता आम्ही शिवनेरी वाटत आहे बघा. कचऱ्याचा डब्बा सोडून कसं ठेवलं. सो इथं जास्ती सोयी सुविधा नाही आहेत असं मला वाटतं. आता हा एक खूप आहे इथे इथे आता आपण हा ना असं चार्जिंग स्विच ऑफ आपला कचरा आपली जिम्मेदारी असं आहे. गाईस आता आपण चाललो गडावर आणि गाईस आम्ही त्या पुढच्या आणि टाइम पण खूप राहिला. अर्धा तासात आम्हाला वर जायचंय. काय बघू आम्ही भूताच्या झाडाच्या खाली उभे आहे. चिंचेचं झाड असं म्हणे पण आम्हाला वाटतं. गाईस तुम्हाला थोड्याने वर चढताना भेटते. बाय बाय बाय. नमो पार्वती पते. गाईज आता आम्ही आलो ओझरला जाम फिरलोय ना म्हणून एकदम गाय तिथं. आणि हातात बघा गर्दी बघा गर्दी गेलो गर्दी बघा तिथं लाईन लागली आहे पूर्ण. बापरे सिद्धी सिद्धी भारी मंदिर. आम्ही माहिती आहे गाईज मी किती वर्षांनी आले असेल मंदिरात. त्या माझी बहीण इथपर्यंत गेली ना त्यात बघ ना ते आता आम्हाला पुणे मंदिरचा असं फेरी मारून आतमध्ये जायला लागणार कारण की आज गर्दी असते. संडे अष्टविनायकमध्ये एक नाही गर्दी असणारच एवढं माहिती होतं. कोणी दिले भिवंडीला ठाणे 8 वर्ष भिवंडी म्हणून आपण इथेच कोणी दिले बाल्या मामा आजच येणार ते नाव ऐकलं नाही खरं. दर्शन झालेलं आहे. दर्शन झालेलं आहे. जर तुम्ही सगळ्यांनी शॉपिंग स्टार्ट केली आहे बघू शकता. माझी बहीण पण आली. पैसे दे कोणची पाहिजे गौरी. सो इथला व्ह्यू पण एकदम मस्त आहे. जो पाहिजे तिथे भेटेल. आय थिंक काजल. सो आता बघू आपल्याला काही इयरिंग्स घ्यायचे. सो इयरिंग्स घेऊ आधी. बघू आपल्याला कशी. फोन नको तिचा फोन नको वशिलाचा फोन. सो इथे खूप छान इयरिंग्स आहेत. बघू आपण इथूनच फोटो काढ. तर मी हे काय घेतलं मला आता हे घ्यावं वाटते. कशाला शिवाय ऐकेन ती घरी. काय करणार आहे त्याचा हा त्याकडे पैसे येणार आहे. बर्फी घेतलेला घ्यायचं तरी काय काहीच नाही. चला पैसे वायाच नाही येऊन म्हणते. चला काहीच आता आणि आमचं झालेलं दर्शन. या ठिकाणी आमची ट्रीप झालेली आहे संपूर्ण. आता आम्ही जेवायचं घरी जेवायचं जायचं झोपायचं. चला काय गाईज आता इथं आम्ही आमचा ब्लॉग एंड करतोय. तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि गाईज जरा ब्लॉग काही गडबडमध्ये असेल तर त्यासाठी सॉरी. त्यामच गडबडायचं आणि काहीच चला बर्फी अरे मी घेतली आहे तिथं. आता पेढे लेण्याद्रीला घेतले मी पण घेतले. मला घ्यायचं होतं पण जाऊया मी कधीच पैसे मी घेते. प्रसाद माझी बहीण काहीच घेत नाही. माझी बहीण स्वतःसाठी इथं पुढं वर चला. हत्ती 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 नको राहू दे ना जाऊ दे. दोन मला वाटलं एकच घे. प्रसाद घेऊ मला पण घ्यावं. चला नाही मला घ्यायचं. मला हे घ्यायचं बुंदी. झालेलं आहे 100 कितीला 120 120ला 250 ग्राम पावशे.
गाईज आणि इथं चाललंय आणि काय जाऊ सगळं गाईज आता इथं आमचा ब्लॉग एंड करतोय. तुम्हाला आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर गाईज इथं पण एंड करतोय. तिथून काय गाईडमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे. आणि चला बाय बाय बोल बाय बाय हॅव अ नाईस डे. टेक केअर बाय. बोलले बाळा तू कुठे चालला जा तू तर ऑलरेडी उशिरा आला.